आणि आता एक महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या वेलिंकर संस्थेचे संचालक उदय साळुंखे पुणे पोलिसांच्या रडारवर आले आहेत। साळुंखे यांची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कसून चौकशी केली। बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सलग 12 तास ही मॅरेथॉन चौकशी करण्यात आली। साळुंखे यांना 25 एप्रिलला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र ते आले नाहीत। त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। त्यानंतर 27 तारखेला साळुंखे चौकशीसाठी हजर झाले। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, सलग 12 तास चौकशी झाली उदय साळुंखे यांची, काय अधिक माहिती आहे आणि या चौकशीनंतर आता पुढे काय घडू शकतं? हेमाली, अत्यंत महत्वाची अशी ही घडामोड आहे, कारण या शिक्षण प्रसारक मंडळीत मागच्या 5-7 वर्षात जो आर्थिक गैरव्यवहार झाला होता त्याच्या विरोधात या संस्थेतील काही सभासद, काही संचालक देखील झगडत होते। त्यानंतर मागील वर्षभरापासून अधिक काळापासून 24 तासने देखील हे प्रकरण लावून धरलेलं आहे। म्हटलं कुठल्याही शासकीय पातळीवरती या ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नव्हती। मात्र आता बनावट मतपत्रिकांचं जे प्रकरण आलेलं आहे त्यानंतर पोलिसांकडून या सर्वांवर जे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई होताना दिसते। आणि त्यातले जे मुख्य आहेत उदय साळुंखे, त्यांनाही आता पोलिसांनी बडगा उगारलेला आहे। त्याची सलग 12 तास मॅरेथॉन चौकशी झालेली आहे। त्यानंतरही पोलिसांचं समाधान झालेलं नाहीये, कारण अनेक महत्वाची माहिती उदय साळुंखे लपवत आहेत किंवा ती माहिती देण्याचं टाळत आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहे आणि काही पुढे जाऊन त्याच्या पुढची अटकेची कारवाई असेल किंवा इतर कारवाई असेल ती देखील उदय साळुंखे यांच्यावरती होऊ शकते। हेमाली, धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।